बाई येणार टाइम झाला आज डब्याला मला. शांता, हा झाला. अगं उशीर झाला ड्युटीवर जायला. डबा दे. ते भाजी करीत होते ना, थोडा उशीर झाला उठायला. हा हा. आले. एवढा कुठं उशीर राहतो का ग? अहो बडबड नका करू जास्त. माझ्या डोक्याला एक तर टेन्शन आहे, तुम्हाला माहिती ना. शांता, हा एवढा टाइम का बरं झाला डबा करायला? अहो झाला ते थोडस काम होतं ना. अगं काय काम होतं तुला? हं? अहो पीठ मळलं, भाजी बनवली, पोळ्या बनवल्या. तो आजच नाही रोजच आहे असं ते. तुम्हाला नुसतं उठलं का लगेच डबा तयार पाहिजे. बाई माणसाला काही काम राहते का नाही का? नुसतं तेच राहतं काम. अगं मला तिथं कोणीतरी विचारणार आहे ना ड्युटी. हा हाय विचारणार पण झालंय ना आता. कायला नुसते बडबड करू राहिले. बरं ऐक ना हा शांता, हा मी तुला एक विचारू का? विचारा ना. का ग तू मी घरात राहतो, हा ड्युटीवर येतो, हा तरी तू नुसती नाराज काय भानगड काय आहेस? मला तरी सांग बा. आता तुम्हाला कळत नाही का? असा तो आहे ना तोंडावा असा फ्रेश पाना नाही ग. अहो फ्रेशपणा कसा राहील? 10 वर्ष झाले लग्नाला. 10. हा मला कळत. तुला मूळ बाळ नसल्यामुळं तू आहे ना अशी सुकेल म्हणजे तोंड सोडून देते. होईल आता होईल का? म्हातारा झाल्या होईल का? आधीच तुमचे एवढे केस पिकले. अगं पिकलं तरी पोर होईल. हा अहो पिकलं तरी पोर होईल म्हणजे ताकद पाहिजे ना पोर व्हायला. का असं का व्हावं त्या का? त्याला बी वयाच्या मर्यादा असतात. कोणती गोष्ट वेळेत झालेली बरी. वेळेला महत्व. टाइम इज मनी. वेळेला महत्व द्यायचं कधी पण. म्हणजे इंग्रजी बोलती बा. मग अगं तसं आज होईल उद्या होईल, आज होईल उद्या होईल असं करता करता 10 वर्ष झाले. असं डोक्याला टेन्शन आहे. 10 वर्ष याच्यातच गेले. ऐक, डबा दे, कामावर जातो, घरी येतो, लगेच बाबा उतानाचीत पडतो, घेतो झोपून. आता तुझ्यासाठी ना एवढे दवाखाने केले, मग जे नाही ते केलं. अहो ते नुसतं दवाखाने करून काय फायदा आहे बाई? मग नाहीच होणार मला. ते मला सांगितलंय डॉक्टरनी. काय हा म्हणजे तू वांजुटी का? हा असं डॉक्टर म्हणला का? तुम्ही मलाच दोष द्या. म्हणजे सगळे दोष बाईमध्येच राहते, माणसात काही राहत नाही का? या बाई माणसाचाही दोष राहत्या. हा पण मीच सांगतो मावरून तुला का मात कुठलाही दोष नाही. हा का? हो मी टवटवीत पाहिल्या पोर. हा तूच नाराज राहत्याची. हा म्हणजे माझाच दोष आहे बा असं तुम्हाला म्हणायचंय. मग तो आता जोच असल्याशिवाय नाही असं होणार. बरं उठा. आता चिडली काची दारा? कामावर जायला उशीर झाला ना. एवढा पैसा कमवून ठेवून राहिले. कोणासाठी कमवून ठेवून राहिले? पोषण कार्ट माग. अगं होईल म्हातारपणी कवाय ना होईल ना हात धरायला. हात धरायला होईल का आला? इकडे आपल्याला त्याचं सुख नाही भेटणार आणि ते म्हातारपणी होऊन त्याचा काय फायदा आहे बाई? बरं आता पाहू, मला नाही उशीर झालाय, मी जाऊ का? हा जा. आणि ऐक, हा टेन्शन नको घेऊ. हा हे बाय जेवण कर हा आणि झोपून घे. हा मी झोपेलच राहते काय. तुम्ही जा बाई, माझ्या डोक्याला नका टेन्शन देऊ. चालू मग जाऊ का? हा जा. गेले काही काय बाई म्हणते होईल कवा व्हायचं आता? निम वय होत आलं आता. कवा पोरं व्हायचे? नुसतं डोक्याला टेन्शन होऊन राहिलं. असं आहे ना, या टेन्शनमुळे आहे ना काही काम करूशी वाटत नाही, काल मनही लागत नाही. असं वाटत आहे ना नुसतं आपलं विचार करीत बसावा. प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो करते हैं तो डरते नहीं, तो डरते हो प्यार करते नहीं. चाल गो आता झालं झटकून. या उशा व्यवस्थित लाईतो
म्हणजे म्हणजे ना कामच आवडलं आपलं. अहो लई लई जाळं येतं बा. इकून खाकाना बस तिकून बस रोज जाळं काढितो पण ते हायच साधं काटणी जाळं आणते. चला आता मध्ये जाऊन पाहतो काय काम राहिलंय. झोपलं का झोप पण येत नाही. हे कामावर निघून गेले का माझ्या डोक्यात सारखा पोराचा विचार असतो. काय करायचं. दवाखाने केले सगळे, बाहेरचं पाहिलं, कशानेच फरक नाही पडू राहिला. मालकीन बाईला झोपी आहे ना काय आज. इकूनची कलती इकडं तिकूनची इकडं नुसत्या गाठवाड्या डोळा सुटल्या. मग काही पोट बीट तर नाही दुखत. ए वाड्या विचारून पाय बरं मालकीन बाईला काही दुखत का तुमचं. थांब जातोच. मालकीन बाई, ओ मालकीन बाई, काय रे बाळा. तुमचं काय दुखत का हो. नाही 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 ना. माझं काय दुखणार आहे. अहो मी मागा इडून तिकून आलो ना, या दरवाजातून पाहिलं तर तुम्ही नुसत्या अशा इकडं कलठी मार इकडं कलठी मार. आता तुला काय सांगायचं वाळ्या. काय झोप नाही येत मला बाबा. नाही का. मग हा मालकीन बाई बरोबर आहे. काय नसल तुम्हाला झोप येत बर का. हा तुला काय समजलं. हो हे सुद्धा मला कळालं मालकीन बाई. हे मला कळालं बर का. सांगू का. तुला काय कळालं वाळ्या. काय कळालं. सकाळी मालक ड्युटीवर ढळले तेव्हा तुमची कटकट झाली, भांडणं झाली. आता मालकीन बाई तुम्हाला सांगतो या असे रोजच भांडणं करून तर काय होणार आहे हो. मालक तुमच्यावर दोष देतो. मालक म्हणतो तूच वांझुती का काय. कायमच्याच उचत्या हो. मग तुला काय करायचंय वाळ्या. तू काला एवढा इंटरेस्ट घेऊ राहिला. आमचं नवरा बायकोच आहे ना, आमचा वैयक्तिक प्रश्न येतो. तू कशाला प्रश्न विचार राहिला उगाच. कशाला दुखावरच्या खापल्या काढू राहिला वाळ्या. मालकीन बाई तुम्हाला एक सांग का. माझं असं डोकं दुखू राहिलं तर मालक जातं सकाळी बडबड करून, तू येतो दुसरं काय विचारायचं सोडून तेच विचारित राहतो. मालकीन बाई माता ऐका एवढं काही माव नका. मला माहितीये तुमची चिडचिड होणं साहजिक आहे. तुम्हाला आहे ना मालकीन बाई तेवढं दुःख आहे. अहो तुमच्या काळात एवढं मोठं बंगला, एवढ्या गाड्या घोड्या इस्टीट भरपूर जे नाही ते. पण तुमच्याच पोटी जर मूल बाळ नाही त्याचा उपयोग काय. हा ना रे वाळ्या. नाही का. अरे त्याच टेन्शन मध्ये वाळ्या मी असते. पण आता काय करायचं बाबा. बाहेर गेलं का लोक म्हणत्या वांझुटी आहे, घरचे म्हणत्या, आई वडील म्हणत्या लग्नाला एवढे दिवस झाले अजून पोर सॉर होईना. माझ्या बरोबरच्या पोरींना 4 पोरं झाले. आता तू सांग मला लय वाईट वाटतं वाळ्या. काय उपयोग आहे. देवाने आपलं मस्त कल्याण केलं, सगळं दिलं आपल्याला, धन दौलत इस्टेट सगळं. पण जी गोष्ट महत्वाची तीच नाही देव देऊ राहिला तर काय उपयोग आहे त्याचा. तूच सांग बरं. अहो आता तुम्हाला माहिती आहे का मी परवा दिवशी बाजार आणाय गेलतो बर का. तिडे ना असा विषय झाला दुकानामध्ये. मला पाहिल्यावर दुसरा एक समोरचा होता. तो लगेच म्हण कुठला रे भाऊ तू. म्हणलं मी अमक्या ठिकाणच्या तिथं गडी कामाला बर का. आणि तो दुसरा लगेच म्हणतो हा म्हण त्या सकाराम नाही का, सकारामच्या तिथं गडी म्हणा. मग तो दुसरा म्हणतो त्याला पोर स्वर नाही तो का. म्हणलं हा तोच.
अहो तो दुसरा लगेच म्हण त्याच्यात दोष म्हण, म्हणजे मालकात दोष मालका. हा आता तुला सांगू का वाळ्या, मालकात दोष आहे. मला आहे ना मालकापासून बाळ नाही होऊ शकत. का मग? मग आता मालकात दोष आहे ना, मग पोरग नाही होऊ शकत मालकापासून मला. तरी बी मालक मलाच बडबड करत राहतो, होईल होईल होईल. आता का होईल, म्हातारा झाल्या होईल का? मालकीनबाई, मालकीनबाई हा ऐका ना मी काय म्हणतो. हा बोल ना वाळ. बाहेरचे लोक म्हणते बाई वांजुटी आहे, बाई वांजुटी आहे म्हणते का नाही? हा ना, तू बी म्हणून घे वाळ्या आता. अहो मालकीनबाई मी नाही म्हणत, मालकात दोष म्हणते लोक. मग असल मालकातही दोष असल, नाही तर तुमच्या लग्नाला एवढी वर्ष झाले ना मालकीनबाई, तुमचे आज पोर अहो मोठमोठाले लागत होते. वाळ्या तू जाय आता तुझ्या कामाला बर का. आता माय ना डोक्याचं खोकं नको करू बाबा. मालकीनबाई हा मी चांगलंच सांगू राहिलो तुम्हाला, माझं 2 गोष्टी ऐकशाल का? बोल ना लवकर, मग ऐकशाल का म्हणून राहिला कधीचा. पण मग माझ्या गोष्टी तुम्हाला पटतील का? वाळ्या या बा मालकीनबाई रागू काय नका, मी चांगलं सांगू राहिलो. या बा मालकीनबाई, तुम्हाला पोरच लागत ना. हा हं? हा आता तुमच्या नवऱ्या पाहून तर तुम्हाला काय पोर भेटत नाही, हा बरोबर? बर, मग तुझं काय म्हणणं काय? माझं असं म्हणणं आहे हा मालकीनबाई, हं. पोरासाठी ना, हा तुम्हाला पोर व्हायसाठी हा मी तुमचा एक गरीब वाड्या हं. तुम्हाला प्रेम देऊ शकतो. काय म्हणतो वाळ्या? फक्त पोरापुरतं बर का. वाळ्या हं? तुला काय वाटतं का असं बोलायला? का मालकीनबाई, हा मालकासारखं प्रेम तुम्हाला द्यायला तयार आहे मी. हा पण हा याच्यावर तुम्ही विचार करा हं. आणि मला कळवा. हा का? हा जाऊ मी माझं काम पाहिला. हा जाय जाय. पहा विचार करा. काय म्हणतो हा वाळ्या? म्हणतो मी मालकाचं प्रेम द्यायला तयार आहे तुम्हाला. एवढ्या इस्टेटीला वारस नाही, काय उपयोग आहे तुमचा? लोक वांजुटे म्हणून राहिले. बरोबर आहे त्याचं बी. एका गाडीने आपल्याला सांगावा, एवढी आपल्या वेळ आली, काय करायचं? पण वाळ्या म्हणतो त्याच्यात तथ्य आहे बरं का. आता असं बी तर मालकापासून मला पोरग होऊच शकणार नाही. काय हरकत आहे? समजा वाळ्याने जर मला प्रेम दिलं आणि जर मला एखादं बाळ झालं तर माझ्या आनंदाचे दिवस येतील. लोक मला वांजुटी म्हणून हिणवणार नाही, इस्टेटीला वारस होईल, सगळ्या गोष्टी होतील. काय करावं, माझं काही डोकंच चालू नाही राहिलं. वाळ्या म्हणतो ते बरोबर आहे. मग आता समजा मालकापासून पोरगच नाही झालं तर आयुष्यभर असंच राहावं लागेल वांजुट मला. वाळ्या वाळ्या इकडे ये रे जरा. का मालकीनबाई? बस ना. हा बसतो बसतो. काय? अरे तू नाही का आता बोलला? हा मगाशी बोललो. हा ते पोराबद्दल. हा बोललो. पोराबद्दल हा बोललो. मी विचार केला बरं का त्या गोष्टीवर. मग मालकीनबाई हा तुमच्या मनाला काय वाटलं बा? आता तुला सांगू का वाळ्या, हा आता तू आमच्या घरचा नोकर आहे.
हो तुझ्या सोबत असं करणं मला योग्य वाटत नाही. पण काय करू, मी पण आहे ना पोराच्या आशेने वेळी झाले रे. मला आहे ना एक बाळ पाहिजे, फक्त मुलगा असो का मुलगी असो, फक्त एक मला देवाने तेवढं दिलं ना, म्हणजे ते काय म्हणते ना, माझं ते वांस पण फिटून जाईल. लोक मला वांजुटी वांजुटी म्हणून हिणवणार नाही आणि माझ्या इस्टेटीला वारस बी होईल, लोक नाव ठेवणार नाही. हा असा मी विचार केला. आता मालकाच्या भरोशावर किती दिवस राहायचं जर पोरग होणारच नाही तर. सगळं लोक म्हणत्या मालकात दोष आहे. तुम्ही ऐका, मी तरी बा तुम्हाला मी पोरग देणार तर अख्खं जग खुश होणार. हे बाबू, या शांताबाईला वांजुटी म्हणत होतो आपण, आणि हिला मुलगा झालं. मुलगा जे लोक तुमच्या बरोबर चांगले आहे ना, ते सुद्धा आनंदात तुमच्या कब्याता येतील. हो, शांताबाईला लई दिसाना मुलगा झालं, खुश होतील, खुश. बर मी काय म्हणते, पण एक बर का, ही गोष्ट आहे ना कोणालाच कळता कामा नाही बर का. मालकाला नाही, कोणा लोकांना नाही, पाहुण्या रावल्यांना नाही, फक्त आपल्या दोघांमध्येच मालकीन बाई. अरे वाळ्या, तुला काय मी वेडी वाटते का? मी असं लोकांना सांगल का बरं? आता तू मला सांग, मी एवढं दुःख भोगू राहिले, एवढं हे लोकांचे बोलणे खाऊ राहिले, वांजुटी म्हणत्या, निपुत्रिक म्हणत्या, काय काय म्हणत्या, आणि जर मला एखादं बाळ झालं आणि ते जर तुझ्यापासून होत असेल तर मला किती आनंद होईल. आणि मी काही लोकांना काही टिमकी गाजवणार आहे का? लोकांना सांगत बसणार आहे का? मालकाला सांगणार आहे का? काय बोलतो वाळ्या तू? नाही, पण किती केलं तर भीती निर्माण होती. अहो, मी एक तुमच्याकडे चुटकाभर नोकरी आहे तू, पण मी कशाला सांगल कोणाला? तू माझ्यासाठी एवढं करून राहिला आणि मी सांगल का बरं वाळ्या? हे बघ, मी काय म्हणते वाळ्या, वाटलं तर ना तू मला असं बी प्रेम नको देऊ, वाटलं तर मी त्याच्या बदल्यात तुला थोडे पैसे देते, चालेल का? काय पैसे? मालकीन बाई, मग तर लईच भारी काम होईल. हो, ऐका ना मालकीन बाई, माझ्या परपंचाला काम येतील, माझे लेकर बाळ हसतील, मग त्यांचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल. बर, मग मी तुला थोडेसे फार पैसे देऊन टाकीते बर का, 1,00,000 रुपये. हो, 1,00,000 मालकीन बाई? हो हो, द्या 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 तुमच्या मनाना. नाही, मी देईल तुला. कसं आहे माहितीये का, तू एवढा खुश झाला, तुझ्या पोरास्वरांचा आशीर्वाद मला भेटेल ना? भेटणार मालकीन बाई, मी सुद्धा तुम्हाला प्रेम देणार. हो, मी सुद्धा तुम्हाला प्रेम देणार. आणि तुमच्याकडे जे लोक पाहत होते ना, तुम्हाला जे म्हणत होते ना वांजुटी, त्यांचे दातच त्यांच्या घशात जाणार. वाळ्या, तू किती चांगला आहे रे, किती करतो माझ्यासाठी. अहो, मला असं वाटलं सुद्धा नव्हतं काही आपल्या घरातला नोकर आपल्याबद्दल त्याचे विचार एवढे चांगले असतील असं मला वाटलं नव्हतं. तू नेहमी आमची भांडणं ऐकतो ना मालकाची, दिली हाय की नाही? मग म्हणजे तू जो निर्णय घेतला ना तो मला आवडला. कारण जर कशामुळं तरी जर आमच्या घरात खुशी होणार असेल ना आणि आम्ही आनंदी राहणार असेल ना, तर मला जगाशी काही नाही. मला स्वतःला खुश राहायचे, मालकाला खुश ठेवायचे. मालकावर पण माझा खूप जीव आहे ना. ओ, मालक सुद्धा खुश राहील. मग मी सांगेल का मला हे बाळ तुमच्यापासूनच झालं. ते काम तुमचं आहे. असं पण तू पण वाया कधी काही कोणाला बोलू नको. मालकीन बाई, तुम्हाला एक सांगू का, तुमच्या दोघांची क्यू मला आली. क्यू आली म्हणून तर मी तुम्हाला डायरेक्ट बोललो मालकीन बाई. हो नका, सोन्यासारखा परपंच आहे तुमचा. आणि तुम्हाला जर लोक नाव ठेवीत असले ना एवढ्या चांगल्या बाईला, तर ते मला खपत नाही. म्हणजे माझ्या कानावर ऐकाय चांगलं वाटत नाही, म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट म्हणलो. मग देऊ प्रेम? चालेल.
मालकीन बाई कसं हं? वाळ्या बाबा तू आजपासून आहे ना आमच्या घरचा नोकर नाहीये. मग तुला असं नोकरासारखं ठेवणारच नाही मी. आमच्या घरातला एक तू जवळचा सदस्य आहे, जवळचा माणूस आहे असंच ठेवेल मी तुला. हो चालेल मालकीन बाई. हा. पण मी तुम्हाला सांगतो मी गड्याप्रमाणेच वागत. हा ना. मालकीन बाई हा. तुम्ही जे सांगितलं ना तेच काम मी करीन. हं? मालकीन बाई हा? 2 मिनिटं उठावा. काय रे वाळे? उठवता ये. हा? एक राहिलं ना काय? हे छाप काढायचा आहे. थांबा. बस बस मालकीन बाई किती भारी वाटत. किती प्रेमळ आहे रे तू. किती छान आहे तू. मला एवढी भारी आयडिया दिली ना त्याचा मला लय आनंद होऊ राहिला बाबा. तुला मी ना वाळ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही, कधीच. हा ना. हे सुद्धा मालकीन बाई तुम्हाला नाही सांगणार. हा. मला लय जीव आहे तुमच्यावर म्हणून मी तुम्हाला हा मार्ग धावला. हा का? मालकीन बाई हा. आता तुम्हाला पोरग जर झालं हा. तर तुम्ही ना सगळीकडे फिरशाल, आनंद घेशाल. तुम्ही निस्त्या दुःखी दुःखी राहायच्या हो. घरात तुम्ही असल्यावर निस्त्या तोंड सोडून बसायच्या. माझ्या मनाला सुद्धा खूप दुःख वाटायचं. वाळ्या तूच बाबा, तूच माझी काळजी करणारा. नाही तर माझी काळजी कोणीच केली नाही, आतापर्यंत केली नाही रे वाळ्या. अहो जाऊ द्या, तुम्ही मला खूप जीव लावलं. तुला कधी वाईट बोलली वाळ्या? कधीच नाही. नाही नाही म्हणून माझी माया तुमच्यावर लागली. आणि तुला सांगते वाळ्या, तुला कधी बी पैशाची गरज लागू दे, मला लगेच सांगायचं मालकिनीला. मी तुझ्यासाठी भक्कम आहे. हो मॅम. तुला मी कधी पैसा दे, मालकाकडे मागायचे नाही. नाही मी अजून तर मालकाकडे नाहीच मागेल. मालकीन बाई तुम्हालाच म्हणतो ना मला लागल्यावर. हा. मग अहो मालकीन बाई तुम्हीच लय गोवाडे. मालकीन बाई खूप घाम आला. बापरे वाळ्या, तू मला लय प्रेम दिलं बाबा. ते तेवढा छाप दे ना माझा. घ्या ना मालकीन बाई. लावून देऊ का? नाही नाही राहू दे, लावून घेते ना. मालकीन बाई हा. आता खुश आहे ना? बरं मी काय म्हणते वाळ्या, तुला आता 1 लाख रुपये देऊन टाकते बरं हा का. हा हा. चालेल. आणि हे बघ, फालतू पैसे खर्चायचे नाही, आपल्या प्रपंचाला ठेवायचे. लेकरा बाळांना काय इकडं तिकडं उधळायचे नाही. हा. नाही नाही हा. मी आता सावध झालो. हा ना. हा पहिलं नव्हतं कळत. हा. आता सावध झालो. बरोबर. आता तसं तू हुशार झाला बरं. हा तुम्हीच हुशार केलं मालकीन बाई. अरे बाबा मी हुशार नाही केलं, तू मला हुशार केलं. तुझ्यासारखी एवढी भनाट आयडिया माझ्या डोक्यात आली का कधी? हा. मी म्हणायची मला पोर होत नाही, पोर होत नाही. तू एवढा मला कान मंत्र दिला मालकीन बाई, असं करशाल का, तसं करशाल का, मी असं करू का, तसं करू का, मग तुम्हाला बाळ होईल, मग तुम्हाला लोक वाजोटी म्हणणार नाही. म्हणजे तू किती डोकेबाज आहे. मग बरं मी काय म्हणते बाळा, हा, आणि हे कोणाला काही सांगू नको बरं का. मालकीन बाई हा. नाही 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 हे तुमच्यात मातच हा. नाही हो मालकीन बाई. मी सांगणार असतो तर तुम्हाला येऊन म्हणलो असतो. हा. हा? बर बर चालेल चालेल, मी तुला पैसे देते. हा द्या. वाळ्या हे बघ,
हे 1,00,000 हा हं? हं. धर. आणि हे बघ, गावाला गेला तरी बायकोला पण जीव लावायचा. हो हो लावतो. हा, बायकोला काही सांगायचं नाही. हा नाही हा. आणि बायकोला असं फुलासारखं ठेवायचं. मग बाई म्हणजे आपल्या घराची इज्जत असते, बरोबर आहे ना. तिला कधीच तिच्याशी भांडण करायचं नाही, कधी काही नाही. हा नाही. हा. मग तू आता कधी जाणार आहे का गावाला? मी नक्कीन बाई, हा मी आता लगेच नाही जाणार. हा. मी डायरेक्ट दिवाळीला जाणार. हा का? हो तवर इडच आहे ना मालकीन बाई. हा. मला आहे ना माझी घरची आठवण नाही येत. हा. मला इड लय करमत. हा का? बर बर. आता जाय मग तू. हा जातो ना, पैसे माझ्या बॅगेत ठेवतो. हा. बॅग आहे का तुला? आहे ना आहे ना. नाही तुला 1-2 बॅग घेऊन ये, छान मस्त कपडे वगैरे ठेवायला. हा आणेल नंतर. हा का? बर बर. जाऊ का? हा जाय. गेला कवाळ्या बाई. असं नोकराकडून प्रेम घेणं चांगलं नाहीये, पण काय करू. मी पण पोराच्या आशेने वेडी झाले आणि मालकापासून तर मला पोरग होणार नाही. लोक तर नुसते हिंडवीत राहत्या. पण जाऊ दे, काही म्हणा. वाळ्याचा स्वभाव लय भारी आहे. मी ना वाळ्याला आहे ना आजपासून काहीच कमी नाही करणार. गडी असावा तर असा, इतका भारी गडी भेटला ना मला, काही विचारायचंच नाही. जाऊ दे बिचारा, त्याला थोडेसे पैसे दिले, त्याच्या संसार परपंचाला तेवढेच कामं येतील. आणि मला म्हणला मालकीनबाई मी कोणाला काहीच सांगणार नाही. जाऊ दे, थोडेफार त्याला जेव्हा लागतील तेव्हा पैसे मी देत जाईल. बिचारा चांगला आहे, गरीब आहे. श्रीमंताला खाऊ घालण्यापेक्षा एखाद्या गरीबाला द्यावा. आणि त्यांनी पण मला एवढं मोठं सुख दिलं ना, अजून काय पाहिजे मला. चला आता आहे ना थोडा आराम करते मी. थकवा आलाय थोडासा. बापरे. खूप आनंद हो राहिला मला आज. मला बाळ होणार, खूप खुशीत आहे मी आज, खूप.